नमस्कार मित्रांनो, तुमचा ग्रुप सी मेन्सचा स्टडी उत्तमरित्या सुरूच असेल. चालू घडामोडी या विषयाबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न दिसून येतात. सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणारच आहेत. शिवाय 2023च्या ग्रुप सी मेन्सला करंट अफेअर्सच्या कोणत्या टॉपिक्सवरती क्वेश्चन आलेले तेही आपण या व्हिडिओमध्ये बघू. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आयोगाचा करंट अफेअर्सच्या बाबतीत असलेला ट्रेंड कुणीच प्रेडिक्ट करू शकत नाही. परंतु सध्या झालेल्या ज्या एक्झाम्स आहेत त्यावरून आपल्याला अंदाज नक्कीच येऊ शकतो की कोणत्या टॉपिक्सवरती आपण भर दिला पाहिजे. जसं की चर्चेत असलेल्या गोष्टी, महत्त्वाच्या व्यक्ती, अवॉर्ड, मिशन, स्कीम्स आधी प्रायोरिटीने आपण करायला हवं आणि मग बाकीच्या गोष्टी करायला हव्यात. जसं की आता ग्रुप बी मेन्ससाठी व्यक्तिविशेष ज्या आहेत प्रसिद्ध व्यक्ती त्यांच्याबद्दल विचारलेलं होतं. रतन टाटा यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल, तसंच एम.एस. स्वामीनाथन यांच्याबद्दल जी विधानं दिली होती, तसेच भारतीय निवडणूक आयोगाचं एक ॲप होतं त्याच्याबद्दल विचारलेलं. आंबेडकर लाईफ या पुस्तकाचे लेखक कोण, म्हणजे जे शशी थरूर आहेत त्यांच्याबद्दल एक क्वेश्चन होता. त्यानंतर जे चर्चेत होतं बघा खूप की वाडा आणि नाडा, जसं वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी आणि नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी त्यांचं ॲप विचारलेलं होतं. नो युअर मेडिसिन हे ॲप कोणत्या एजन्सीचं आहे. यूथसॅट हे एक सॅटेलाईट मिशन याबद्दल विचारलेलं, कोणत्या 2 देशांचं हे मिशन आहे. तसंच खेळावरती एक क्वेश्चन होता की ॲथलेटिक्स महासंघाचे जे आहेत की कोण सदस्य नाही आहे त्या ॲथलीट्स कमिशनचं सदस्य नाही, तर मनू भाकर वगैरे, तर त्यांच्यावरती क्वेश्चन होता. तर आपल्याला हे सगळे क्वेश्चन बघितल्यावर जरा अंदाज येतो की आपल्याला कुठल्या सेक्शनला जरा इम्पॉर्टन्स द्यायला हवा. आणि मग मला असं वाटतं की जे बाकी PY ॲनालिसिस केलं, जसं की ग्रुप बी प्रिलियम्स आहे, ग्रुप सी प्रिलियम्स आहे आणि ग्रुप बी मेन्स आहे, या तिन्ही एक्झाम आता झालेल्या आहेत. तर मला असं वाटतं की या सगळ्याचं जर आपण ॲनालिसिस केलं तर जो मुद्दा आहे चर्चेतला, ज्या गोष्टी आहेत, पहिल्या गोष्टी, घटना ज्या आहेत किंवा खूप हायलाइटेड झालेल्या आहेत इंटरनॅशनल लेवलला, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण जरा एकदा नजरेखालून घातल्या पाहिजेत आणि मग बाकीच्या गोष्टी आपण मग त्यांना प्रायोरिटी द्यायला हवी. आत्ता आपण ग्रुप बी मेन्सला कोणते क्वेश्चन आलेले आहेत ते आपण एकदा बघितले. आपण ग्रुप सी मेन्स 2023ची झाली 17 डिसेंबरला, तर त्याचे आपण क्वेश्चन पुढे बघणारच आहोत. पण त्याआधी बऱ्याच विद्यार्थ्यांचा क्वेश्चन असा होता की कंबाईन ग्रुप सी मेन्स जी 2024ची आपली 21 सप्टेंबरला होणार आहे 2025मध्ये, तर त्यासाठी चालू घडामोडी कधीपासून कधीपर्यंतच्या कराव्यात, हा सगळ्यांचाच क्वेश्चन आहे. तर त्याबद्दल मला असं म्हणायचं आहे की जून 2024 ते जुलै 2025 या एका वर्षाचं जर आपण चालू घडामोडी व्यवस्थित या एका वर्षाच्या केल्या जास्त भर देऊन, तर ते आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. असंही 21 सप्टेंबरला जर आपला पेपर आहे तर कोणत्याही परीक्षेचे पेपर परीक्षेच्या 1.5-2 महिने आधी सेट झालेले असतात असं म्हणतात. त्यामुळे फार तर जुलै महिन्यातील एखादा प्रश्न येऊ शकतो. आणि जर तुम्हाला अगदीच भीती वाटत असेल तर मला असं वाटतं आणि तुमच्याकडे वेळ पण असेल तर तुम्ही ऑगस्टचा पण करंट अफेअर करू शकता, मिड ऑगस्टपर्यंत वगैरे. कंबाईंड पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा यातील चालू घडामोडीमध्ये एक महत्त्वाचा फरक असतो, तो म्हणजे पूर्व परीक्षेत साधारणतः 1.5 वर्ष ते अगदी 2 वर्षापर्यंत या ज्या वर्षांपूर्वीच्या आहेत त्या चालू घडामोडी विचारल्या जातात. परंतु मुख्य परीक्षेत मात्र म्हणजे 2023च्या ग्रुप सी मेन्स पेपर ॲनालिसिसनुसार 10 प्रश्नांपैकी जास्तीत जास्त प्रश्न परीक्षेच्या 7 ते 10 महिन्यांपूर्वीच्या घडामोडीवर आहेत. एक प्रश्न फक्त 1.5 ते 2 वर्षांपूर्वीचा विचारण्यात आला होता. त्यामुळे खूप जुन्या चालू घडामोडी आणि एकदम लेटेस्ट चालू घडामोडीबाबत जास्त टेन्शन घेऊ नका. आता आपण ग्रुप सी मेन्स एक्झाम 2023ला जी झालेली 17 डिसेंबर 2023ला, त्या एक्झामला करंट अफेअरचे किती क्वेश्चन आणि कोणते क्वेश्चन आलेले बघू. टोटल क्वेश्चन 10 होते. आंतरराष्ट्रीय घटना जे इंटरनॅशनल इव्हेंट्स आहेत त्याच्यावर 5 क्वेश्चन होते आणि नॅशनल लेवलचे इव्हेंट्स जे आहेत त्याला 5 क्वेश्चन होते. आणि त्याचे आपण सब टॉपिक्स बघूया. क्रीडावरती एक होता क्वेश्चन, नियुक्तीवरती एक क्वेश्चन होता, संरक्षण जे डिफेन्स आहे त्याच्यावरती एक क्वेश्चन होता, जागतिक परिषद म्हणजे समिट्स होतात त्याच्यावरती एक क्वेश्चन होता, योजना, उपक्रम आणि पोर्टल याच्यावर 2 ते 3 क्वेश्चन होते. जगाच्या पाठीवर इम्पॅक्ट टाकणाऱ्या ज्या आपण म्हणत होतो मगाशी पहिल्या ज्या घटना हायलाइटेड जे इव्हेंट्स आहेत, तर त्या सुरू करणारे जे देश आहेत त्याच्यावरती 2 ते 3 क्वेश्चन होते. आंतरराष्ट्रीय संघटना जे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे त्याच्यावरती एक क्वेश्चन होता. म्हणजे टोटल क्वेश्चन 10 होते आणि त्या 10 पैकी 8 प्रश्न हे वन लायनर होते आणि 2 प्रश्न हे मल्टी लायनर होते. चालू घडामोडी या विषयासाठीचे आपण सोर्सेस बघूया.
तुम्ही पृथ्वी परिक्रमा जी मासिक मिळतं, मंथली जे परिक्रमा आहे ती वापरू शकता किंवा इयरबुक आहे सिम्प्लिफाईडचं आणि सोबत तिमाही पण मिळते, तेही वापरू शकता किंवा अभिनव प्रकाशनचं चालू घडामोडी बुक आहे, इयरली, तिमाही, सहामाही तेही वापरू शकता. मी यातलं सिम्प्लिफाईड इयर बुक वापरलेलं होतं आणि प्लस तिमाही वापरलेली ग्रुप बी मेन्ससाठी. सोबत मी देवा जाधव सरांचे जे करंट अफेअर्सचे लेक्चर आहेत यूट्यूबला, तुम्ही यूट्यूबला सर्च केलं तरी मिळून जाईल. तर मी ते बघून काढलेले होते. तर मला असं वाटतं की मॅक्झिमम रिव्हिजन आणि ज्या गोष्टी वारंवार चर्चेत आहेत, त्या गोष्टीवर आपल्याला भर द्यायला हवा. त्या गोष्टी अगोदर कव्हर करून मग बाकीच्या गोष्टींच्याकडे आपल्याला लक्ष द्यायला हवं. तर हे होतं मित्रांनो चालू घडामोडी कधीपर्यंत करायचं आणि संदर्भ ग्रंथ कोणते वापरायचे याबद्दलचं सेशन. मला असं वाटतं की चालू घडामोडी या विषयाला तुम्ही ॲज अ विषय म्हणून अभ्यासा आणि टेन्शन न घेता की मला हे पण कव्हर करायचं आहे, ते पण कव्हर करायचं आहे, असं न करता पी-वाय-क्यू ॲनालिसिस आणि ज्या घटना चर्चेत आहेत किंवा जे इव्हेंट्स आहेत, तर त्याचा अभ्यास अगोदर करा. पण सिलेक्टिव्ह राहा याबाबतीत, असं मी सांगेल. जर तुम्हाला वाटत असेल मी अजून अशाच इम्पॉर्टंट टॉपिक्सवरती व्हिडिओ करावेत, तर प्लीज तुमचे प्रश्न आणि टॉपिक्स कमेंट करा. थँक यू सो मच. तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे खूप आभार. आपण नेक्स्ट व्हिडिओला भेटूच. थँक यू.